पंचमीची. ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. एक आपलं आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. तो आपलं शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढं एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली, पण विटाळ तसाच घरात कालवला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला व त्या बाईला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी. दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणाचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं तेव्हा बायकोला म्हणाला, आज माझ्या बाबांचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिनं 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांडं उघडं होतं, त्यात सर्पानं आपली गरळ टाकली. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला की ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल, म्हणून